नमस्कार, सोनालीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। मी आज बनवणार आहे कस्टर्ड बासुंदी। तर ही बघा खूप छान झाली आहे। तर आपण बघूया काय काय घेतले आपण आता साहित्य। हे कस्टर्ड घेतले, सीताफळ। तर 2 सीताफळ मी वापरणार आहे। तर मी आधी दूध गरम करायला ठेवले। अर्धा लिटर मी दूध घेतले, त्याला गरम होऊ दे। एक उकळी येऊन द्यायची आहे। एक उकळी येऊन दिल्यानंतर काजूचे तुकडे मी घेतलेत आधीच कापून। हे बघा काजूचे तुकडे आणि बदाम घेतलेत तुकडे करून। आता उकळी आली आपल्या दुधाला। हे काजूचे तुकडे आणि बदामचे तुकडे घालून घेते। आता आपल्याला हे दूध आटवायचं आहे, म्हणजे अर्ध दूध झालं पाहिजे। स्लो गॅसवरती ठेवायचं आपल्याला। तर मी 3-4 चमचे साखर घेतली। तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोड टाकू शकता। तर हे मिक्स करून घेऊया। दूध आता आपल्याला आटवायचं आहे स्लो गॅसवरती। आता हे मी कस्टर्ड घेतले, त्याचा आपण आता गर काढून घेऊया। तिथपर्यंत आपलं दूध आटते, कमी होईल आपलं दूध तिथपर्यंत। हे आता आपण कस्टर्डच्या बिया ह्याच्यामध्ये चाळणीमध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे आपण हे चाळणीने गर काढू शकतो, दाबून दाबून। हे बघा कसं निघतंय आपलं आता। अशा प्रकारे मी हे सगळं आता करून घेते दाबून दाबून। हे बघा आपलं दूध पण आटलंय, दूध पण आटलंय आता। आणि हे बघा ह्याचं आपण आता काढून घेतलंय। गर काढून घेतलं आपलं कस्टर्ड ॲपलचं। आता हे आपल्याला थंड झाल्यावरती दुधामध्ये मिक्स करायचं। दूध थंड होऊ दे। आता हे आपलं दूध थंड झाले। हे बघा थंड झाले आपलं दूध। त्याच्यामध्ये आता आपण आता हे मिक्स करून घेऊया आपण। हे मी गाळून घेतलंय।
तर ह्याच्यात आपण मिक्स करून घेऊया। थंड झाले दूध, आता आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। गरम दुधामध्ये मिक्स करायचं नाही, कारण की मग दूध आपलं फाटू शकतं। थंड दुधामध्येच आपल्याला मिक्स करायचं आहे आणि फ्रीजमध्ये आपण थोडा वेळ ठेवायचं आहे, नंतर खायचं आहे आपल्याला। 1 तासभर तरी आपण फ्रीजमध्ये ठेवायचं। ही बघा आपली कस्टर्ड बासुंदी तयार झाली। तर ही आपण उपवासाला वगैरे पण खाऊ शकतो, कधी अशीच करून खाऊ शकतो। खूप छान झाली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।